हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर बघा, जसं नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे तसंच माझीसुद्धा सकाळच्या कामाला सुरुवात झालेली आहे. आणि आज जरा थोडं बाहेर जायचं होतं, तर त्यामुळे फास्ट आवरून घेतलं सगळं घरातलं आणि स्वयंपाक वगैरे झालेला आहे. आता भांडी घासून घेते सगळी आणि स्वयंपाक झाल्यानंतर ना गॅस राहू दिला आहे पुसायचा. कारण काचेचा गॅस आहे, तर त्यामुळे अर्धा तास त्याला थोडं थंड होऊ द्यायला पाहिजे. त्यामुळे मग मी काय करत असते, गॅस तसंच थंड होऊ देत असते. तेव्हापर्यंत भांडी वगैरे घासून घेते सगळी आणि त्यानंतर ना शेवटी मग काय करते, गॅस वगैरे सगळं पुसून घेते. ओटा वगैरे छान असा स्वच्छ पुसून घेत असते. आणि गॅस पुसताना ना त्याला मी एकदम सॉफ्ट कापड घेत असते, असा कॉटनचा रुमाल. नाहीतर मग क्रॅशेस वगैरे येतात. घासणीने वगैरे असं घासत बिसत नाही त्याला, थोडं पाणी मारून ठेवायचं. जर कुठे असं जर खराब तेलकट वगैरे असलं तेव्हाच कधी घासणी लावते, नाहीतर नाही. आणि बघा इथे भांडे वगैरे घासून झालेले आहे. आणि ही बघा, जी चहापत्ती असते ना आपल्या रोज चहाची, तर ती छान अशी वॉश करून मी गाळणीत गाळून ना छान त्याला असं झाडांसाठी खतं तयार करत असते. तर घरातच जर आपल्या किचनमधूनच जर झाडांसाठी खतं तयार होत असले तर कशाला विकत आणायचे, नाही का? तर बघा, किचनचं सगळं आवरल्यानंतर बाल्कनीत आली आणि बघा, मला असं छान असं मस्त ना हे स्पायडर प्लांट आहे माझं. तिथे मला छोटंसं बेबी प्लांट आलेलं दिसलं आणि ते बघून असा खूप आनंद झाला मला. आणि त्यामुळे म्हटलं चला तुम्हाला पण दाखवा. आणि बघा, आता आरोही पूजा करते. कारण कसं, बऱ्याच वेळा ती जेव्हा घरी असते तिला सुट्टी वगैरे असते आणि जर समजा काही अडचणी वगैरे असल्या, मला नसलं जमलं वगैरे पूजा करायला, तर त्यावेळेला मी तिला पूजा करायला सांगत असते. आणि कसं एवढं जमत नाही तिला पूजा करायला, पण तरीसुद्धा जेवढं जमलं तेवढं ती करत असते. थोडंफार शिकवते मी तिला. आणि जेव्हा काही सण वगैरे असतात ना तेव्हासुद्धा मी तिला जवळ बसवत असते आणि हेल्प घेत असते, तिला थोडी हेल्प मागत असते तिच्याकडून. तर त्यामुळे तिला असं कळते थोडंफार की कुठल्या सणाला कशी पूजा करायला पाहिजे. तर बघा, आत्तापासून कसं मुलांना थोडं पूजा वगैरे करायला शिकवायला पाहिजे. जसं जमलं तसं त्यांना करू द्या. कारण कसं आज जग खूप बदलत चाललेलं आहे आणि त्यामुळे नवीन नवीन पिढ्या जे येत आहेत ना, तर त्या पिढ्यांना कसं इतकं म्हणजे बरंच काही मुलांना कळत नाही. तर हे आपल्या आईंचंच काम आहे की मुलांना आत्तापासून थोड्या काही चांगल्या गोष्टी शिकवायला पाहिजे. तर बघा, आमच्या घरातनं पूजापाठ हे सगळ्यांनाच आवडत असते. तर त्यामुळे मला कसं रोज पूजा करायला आवडते. तर जर समजा मला जमत नसले तर तेव्हाच मी मिस्टरांना किंवा आईला सांगत असते पूजा करायला. तिला दिवा वगैरे लावता येत नाही, तर दिवा तिला पप्पांनी लावून दिलेला आहे आणि पूजा मात्र ती करत आहे. तर बघा, असंच मुलांना आत्तापासून सांगा पूजा करायला. आणि पूजा वगैरे झाली तिची आणि बघा सगळं आवरल्यानंतर मग थोडं बाहेरून जाऊन आलो आणि दुपारी जरा आराम केला आणि मग तर सायंकाळी उठलं मी थोडा चहा ठेवला. आणि तेव्हापर्यंत म्हटलं थोडं हे बरेच दिवसापासून ना कामाचा कंटाळा येतो ना बऱ्याच वेळा, तसंच ना मलासुद्धा येतो कामाचा कंटाळा. तर यायलाच पाहिजे कामाचा कंटाळा, तो कधीतरी यायलाच पाहिजे. तर बघा, हे खूप दिवसापासून ना असं साफ करायचं चालू होतं, पण होतच नव्हतं, वेळच मिळत नव्हता आणि कंटाळा पण येत होता. तर म्हटलं चला आज क्लीनच करून घेऊ. तर बघा, मग चहा वगैरे ठेवला. त्यानंतर एवढा मी शेल्फ आहे ना बेडरूमचा आहे हे, तर मी त्या बेडवर उभी आहे म्हणून तुम्हाला असं दिसत असेल, तर ते तेवढं क्लीन करून घेते. आणि बघा, इथे जेवढ्या वस्तू दिसत आहेत ना, तर त्या सगळ्यांना म्हणजे त्यातल्या काही वस्तू मी स्वतः डेकोर केलेल्या आहे. घरात तयार करून तिथे डेकोर करून ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि काही वस्तू विकतच्या पण आहेत. आणि बघा, हे जे कप आहे ना, तर हे कप ना माझी मावस बहीण होती, तर ती आलेली आरोही लहान असताना. तर तेव्हा तिने ना तिच्या फोटो त्यावर प्रिंट करून तिला दूध प्यायला म्हणून तो कप तिने गिफ्ट आणलेला होता. तर आरोही ते त्या कपात दूध तर पित नाही, त्यामुळे मग मी ती इथे शो म्हणून त्याला ठेवलेलं आहे. तर दोघांचे मात्र ह्या कपासाठी भांडण होत असतात. तो म्हणते की हे माझं चित्र आहे, म्हणजे यावरचा जो फोटो आहे तो मी आहे, आणि ती म्हणते की नाही मी आहे. असे दोघांचे भांडणं होत असतात आणि एकमेकांना चिडवत पण असतात ते. तर असंच असते दोघा बहीण भावांचं प्रेम. आणि त्यानंतर बघा, ही ती जुन्या काळात होती ना ती सँडवॉच म्हणून,
तर ती आहे ही. तर 2 आहेत माझ्याकडे अशा. तर एका याच्यातनं मुलांनी त्यांचे ते मार्कर, पेन्सिल, पेन वगैरे असे ठेवलेले आहेत. आणि एक बघा मी इथे ना डेकोर करून ठेवलेलं आहे त्याला. तर बऱ्याच वेळा मी स्वतःच त्याला असं साफ करताना खेळत असते. आवडते मला त्याला असं. मुलांचं एक खेळून झाल्यानंतर मग मी इथे आणून ठेवली तिला. आणि बघा हे बैलपोळ्याला ना बैलाची जोडी आणलेली होती. जुनी जोडी होती ना, ती जरा थोडी तुटलेली होती, तर ती मी विसर्जन करून घेतली. आणि आत्ता ह्या बैलपोळ्याला मी नवीन जोडी आणलेली होती ही. तर कसं शहरात ना बैलपोळ्याला बैलाची जोडी येत नसते, त्यामुळे ना मग हेच आणून घेतलेलं होतं मी. बैलांची जोडी विकतची आणलेली होती. तर दर बैलपोळ्याला ना काय करावं लागते, मग हीच पाटावर ठेवून पूजा करायची असते. तर त्यासाठी मी ते घर घेऊन ठेवलेली आहे. आणि बघा असं छोटं मोठं असं सामान आहे, जे नवीन काहीच घेतलेलं नाही मी. तर काही हाताने स्वतः तयार करून ठेवलेलं आहे, तर काही आहेत वस्तू असं असं करून मी डेकोर करून ठेवलेलं आहे. तर ही बघा ही टोमॅटो केचपची बॉटल आहे. तर कोरोनात मी हिला DIY करून ठेवलेलं होतं. आणि त्याखाली ती जी रेड दिसते ना, तर ती शेजवान चटणीची बॉटल आहे. आणि तसंच बघा हा माझा बाथरूम टॉयलेटचा पॅसेज आहे. तर इथे सुद्धा ना मी हे असं स्वतः तयार केलेलं आहे हाताने. तर कसं मुलांचं असं म्हणणं होतं की त्यांचं जसं घर आहे ना, तसंच त्यांच्या खेळण्यातले जे प्राणी आहेत छोटे छोटे, त्यांनासुद्धा घर पाहिजे आहे. तर त्यांचं चाललं होतं की मला अशा वस्तू बनवता येतात. तर सारखेच मागे लागलेले ते की इतके सारे माझ्याकडे खेळणे आहेत आणि मम्मी तू त्यांना असं ठेवून देत असते लॉन्ड्री बॅगमध्ये, तर यांना पण मला घर बनवून दे. तर बघा जेव्हा मी घर घेतलेलं त्यावेळेस माझ्याकडे ना बऱ्याच गोष्टी मी अशा ऑनलाईन मागवलेल्या होत्या. तर त्याचे बॉक्स होते पडलेले. तर त्या बॉक्सची कटिंग करून मी त्याला वरून वॉलपुट्टी वगैरे लावून आणि छान असं ॲक्रिलिक कलर आणि व्हाईट कलर आणि जे कलर पाहिजे त्या कलरने याला 2 ते 3 दिवसात मी छान असं सुकून तयार करून घेतलं. आणि त्यानंतर बघा इथे लावून घरी त्यांनी खिळे वगैरे ठोकून त्याला फिट करून दिलेले आहे. तर मग त्याच्यावरून वॉर्निशचं कोटिंग पण केलं आहे मी. त्यामुळे मी त्याला स्वच्छ वगैरे करू शकते आणि तुटण्याचा वगैरे काही चान्स नाही आहे, कारण त्याच्यावर वॉलपुट्टी लावलेली आहे. त्यामुळे ते कडक दिसते. आणि कोणी पण आले ना माझ्या घरात, तर त्यांना असं वाटते की मी ऑनलाईनच घेतलेली आहे का. ते मला म्हणतात की तू हे घेतलेलं का. त्यावेळेस ना मला त्यांना सांगताना ना खूप आनंद होतो की नाही, हे मी विकत घेतलेलं नाही, मी हे घरी स्वतः तयार केलेलं आहे. आणि त्यांना ऐकताना पण इतका आनंद होत असतो की खरंच हे तुम्ही बनवलेलं आहे. आणि त्यानंतर बघा आता आम्ही इथे चहा घेऊन घेतो. तसं तर मिस्टर चहा घेत नसतात, पण घरात कसं सगळ्यांना व्हायरल आहे सध्या, त्यामुळे अद्रकचा चहा त्यांना लागत असतो. आणि त्यानंतर बघा हे दुपारीच पार्सल आलेलं होतं. कसं आपल्या देशात ना विविध प्रांत आहे आणि विविध प्रांतातनं विविध प्रकारच्या कला चालत असतात. तर त्यातल्या काही कलानं मी माझ्या घरातनं पेंटिंग करून डेकोरेट करून ठेवलेले आहे. तर ते माझे कलर ना संपलेले होते, त्यामुळे मी हे मागवलेलं होतं. तर मी पुढे दाखवेनच तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि बघा आत्ता जसं नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, त्यानुसार मुलांना केक करून पाहिजे होता. तर सुरुवातीला मी सगळं ते बॅटर तयार करेपर्यंत कढई तापवायला ठेवली. आणि इथे याचं चालू होतं की मला मदत करायची आहे. तर त्या केकच्या पॅनला तो तूप लावून देतो आहे मला. आणि बघा इथे ना मी हेल्दी असा केक बनवणार आहे, मैद्याचा बनवणार नाही आहे. तर 1 वाटीने मी कणिक घेतली आणि त्याचा अर्धा वाटी मी रवा घेतलेला आहे. आणि त्यानंतर त्याच वाटीने वाटीभर साखर घेतली. आणि त्यात मी थोडं सगळं एकत्र करून ना मी वाटीभर तूप घालून घेणार आहे. बघा तुमच्याकडे जर तूप नसेल किंवा तुपाऐवजी जर तुम्हाला तेल घालून घ्यायचं असेल, तर तुम्ही तेल पण घालून घेऊ शकता. पण कसं जर मुलांना तुपाची टेस्ट ना बऱ्याच वेळा आवडत नसते, खायला बघत नाहीत ते, तर अशा वस्तूंमधून जर आपण त्यांना तूप दिलं ना, पराठ्यांना तूप लावून द्यायचं किंवा केक वगैरे बनवून मागतात ना, त्यावेळेस जर आपण केक तुपातच तूप घालूनच जर बनवून दिलं ना, तर त्यांच्या हेल्थसाठी पण ते चांगलं राहते. त्यामुळे शक्यतो तुपातच करून द्यायचं. आणि त्यानंतर बघा माझ्याकडे कंडेन्स मिल्क राहिलेला होता, त्यामुळे मग मी तो घालून घेते. जर तुमच्याकडे असला तर घाला, नसला तर तुम्ही स्किप पण करून घेऊ शकता. आणि नंतर मग मी थोडा पाऊण चमचा बेकिंग पावडर घालून घेतलेला आहे. त्याला छान असं सगळं एकत्र करून घ्यायचं, छान फेटून घ्यायचं दूध वगैरे घालून.
आणि क्वांटिटी त्याची चेक करत राहायची. जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको. आणि पाहिजे तेवढ्या प्रमाणातच व्यवस्थित करायचं, तेव्हाच तो छान फुगत असतो. तर बघा इथे मी कलरफुल केक करून घेणार आहे, त्यामुळे मी इथे येलो कलर घातलेला आहे. आणि त्यानंतर ना मग मी काय करणार, थोडं असं 3-3, 4-4 भांडे भरवण्यापेक्षा ना एकाच पातेल्यात जिथे माझं बॅटर आहे ना, तर तिथेच मी थोडा कलर घालत जाणार आणि ते बॅटर मी तिथे केकच्या पॅनमध्ये थोडा याचा टाकणार. म्हणजे जेव्हा तो शिजतो ना त्यावेळेला छान असा कलरफुल केक तयार होतो. आधी मी करायची अशी 3-3, 4-4 वाट्यांमध्ये ना बॅटर थोडं वेगळं काढून त्याला वेगवेगळे कलर टाकून मग तो छान असा डेकोर करायची आणि व्यवस्थित तयार पण व्हायचा तो. पण नंतर मी विचार केला इतके भांडे कशाला भरवायचे, आणि एकदा असं ट्राय करून बघितलं तर तो खूप छान जमला. तेव्हापासून मी असंच एकाच पातेल्यात सगळं तयार करून केक बनवून घेत असते. आणि बघा माझ्याकडे इतके साहित्य नव्हते, तरीसुद्धा मी जेवढं साहित्य होतं तेवढ्या साहित्यात मी मुलांना केक बनवून दिलं. आणि एक सांगायचं होतं, मैदा हा ना मुलांसाठी थोडं अवॉइडच करा. शक्यतो त्यांना हेल्दीच खायला द्या. कारण जसा आपला ग्लू असतो ना एखाद्या वस्तू चिपकवायला, तसंच याच्यात मैद्यात पण ना ग्लुटेन नावाचा एक पदार्थ असतो आणि तो ना फेविकॉलसारखाच काम करत असतो. तर त्यामुळे ना ते आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे शक्यतो मुलांना. त्यामुळे ना मैदा हा अवॉइडच करा. बघा मी तुम्हाला असं नाही बोलत की मैदा अजिबात खाऊ नका, पण मैद्याचे पदार्थ जितके छान बनतात आणि जितके छान लागतात ना खायला, तर तितकाच त्याचा ना वाईट इफेक्टसुद्धा आपल्या बॉडीवर होत असतो. त्यामुळे शक्यतोवर मैदा हा स्किपच करा. आणि बघा इथे आता केक डेकोरेट करायला माझ्याकडे इतकं सामान नव्हतं, पण जेवढं होतं तेवढ्यात मी त्याला पंपकिन सीड्स घालून बेक करायला ठेवलं. आणि केक मोठा असल्यामुळे ना मला त्याला बेक करायला 2 तास लागलेला आहे. आणि बघा आता मी तुम्हाला कट करून दाखवते. तर तुम्ही बघू शकता किती छान असा फुगलेला आहे आणि त्याला खालून पण खूप छान असा ब्राऊन झालेला होता तो. आणि केक वगैरे आता असा एन्जॉय करून घेऊया आपण. आणि त्यानंतर बघा स्वयंपाक वगैरे सगळं झालेला होता आणि भांडी वगैरे सगळे घासून घेतली. आणि रात्रीचं ना असं जर एकदम असं स्वच्छ किचन करून ठेवले ना, तर दुसऱ्या दिवशी सकाळी जसं आपल्याला डबा करायला उठायचं असते त्यावेळेला असं स्वच्छ किचन असलं ना तर आपल्याला फास्ट कामं उरकतात. आणि जर आपण असं रात्रीचं काही कामं ठेवून झोपलो ना, तर सकाळी त्याच कामाकडे सारखं लक्ष जाते. त्यामुळे ना रात्री स्वच्छ करून झोपायचं, म्हणजे सकाळी उठल्यावर जे स्वच्छ किचन दिसते ना तर आपलं मन पण प्रसन्न होते आणि कामं करायला पण आनंद मिळत असतो. असा होता आजचा आपल्या क्लिनिंग मोटिवेशनचा व्हिडिओ. आणि मला जर क्लिनिंग करताना बघून तुम्ही पण जर मोटिवेट झाला असाल तर चला आत्ताच लागा कामाला. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा कुठला व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात जास्त बघायला आवडेल तर ते पण तुम्ही मला व्हिडिओमध्ये सजेस्ट करू शकता. काळजी घ्या तुम्ही तुमची आणि तुमच्या फॅमिलीची. बाय बाय.